नाही काय सांगणार आपल्या शाखेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटी देतात. तुम्ही सुद्धा 3 नंबरमध्ये उभा आहात. कशा पद्धतीने एकंदरीत लढाई आता ही लढाई जी आहे ही असत्याच्या विरोधात सत्याची लढाई आहे आणि आज आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या हाती मशाल घेऊन इथे ह्या महानगरपालिकेमध्ये लढणार आणि जिंकणार आणि त्याचसाठी उद्धवसाहेब ठाकरे इथे शाखेमध्ये येऊन आम्हा सर्व उमेदवारांना एक ऊर्जा, एक शक्ती, एक पाठबळ हे देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला, फक्त उमेदवारालाच नाही, प्रत्येक शिवसैनिकाला आणि जे ठाकरेंना मानणारे आहेत त्या सर्व माणसांना आशीर्वाद देण्यासाठी साहेब येणार आहेत. त्यामुळे हो, खरंच साहेबांच्या येण्याने आमच्या प्रभाग क्रमांक 3चा विजय हा निश्चितच आहे. खरं तर आपण आपल्या समोरच आहे का भाजप आमदार रवी करेकर यांचे भाऊ आहेत, प्रकाश करेकर आणि काँग्रेस आणि इतर सुद्धा आहेत. या आव्हानाला कशा पाहता आपण? बघा, आव्हानाला घाबरून पळून जाईल तो शिवसैनिकच नाही. आव्हानाशी लढा देणं हे शिवसैनिकांचं कर्तव्य असतं. त्यामुळे आव्हान जरी किती बलाढ्य असेल तरी मी मतदारांसमोर माझी जी केलेली कामं आहेत जनतेची आणि माझा जो असलेला दांडगा जनसंपर्क आहे त्या बळावर जाणार आहे. मी वॉर्ड क्रमांक 3ची स्थानिक उमेदवार आहे आणि मागच्या 10 ते 12 वर्षापासून या प्रभागासाठी मी कामं केलेली आहेत. त्यामुळे कोणीही बाहेरचे उमेदवार यावेत किंवा कोणीही जे दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील त्यांच्याने इनसिक्युअर व्हायला मला जराही वाटत नाही. भले मी महिला जरी असली तरी मला वाटतं जे माझा जो कार्याचा अहवाल आहे तो नक्कीच त्यांच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्यांना ते आव्हान वाटावं, मला ते आव्हान जराही वाटत नाही. कोणते विकास कामांचे मुद्दे घेऊन या ठिकाणी जाणार आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा प्रचाराचा मुद्दा असेल? बघा, सर्वात पहिले तर विकासाचे मुद्दे सांगेन. आपल्या प्रभाग क्रमांक 3मध्ये मॅक्सिमम लाईट, पाणी, गटारे, शौचालय हे मूलभूत प्रश्न तिकडे आहेत, जे वर्षानुवर्ष त्यांचे बरेचसे जे आता समोरच्या पक्षातले लोक आहेत त्यांचे खासदार होते, त्यांचे आमदार होते, आता नगरसेवकसुद्धा तिकडे गेले होते, पण तरीसुद्धा त्या नागरिकांच्या समस्या आजपर्यंत कोणी सोडवलेल्या नाही आहेत. त्यामुळे नक्कीच या ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे प्रत्येक घरामध्ये हक्काची लाईट आणि प्रत्येक घरामध्ये हक्काचं पाणी हे मी मिळवूनच देणार आहे. त्याशिवाय महिलांना काही जर ठिकाणी शौचालय नाही आहे तिकडे त्यांना उघड्यावर शौचालयासाठी जावं लागतं. आज मोदी साहेब म्हणतात हर घर शौचालय, पण केतकेपाड्यात त्यांना म्हणा येऊन बघा, अजूनही केतकेपाड्यामध्ये असे परिसर आहेत की महिला जाऊन उघड्यावरती शौचास बसतात. तर हो, माझ्या भगिनींसाठी मी शौचालय बांधणार आहे. गटारांच्या ज्या दुरवस्था आहेत, आज मी नगरसेविका नसताना सुद्धा तुम्ही माझा वर्क प्रोफाईल बघू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून. रोशनी कुरे गायकवाड या नावामध्ये सोशल मीडिया अकाउंट आहे. त्याच्यामध्ये वारंवार गटारी साफ करणे असेल, कचरा उचलणे असेल, रेशन कार्डची कामं असतील, हॉस्पिटलला कोणाला मदत मिळवून देणं असेल, पोलीस स्टेशनला मदत मिळवून देणं असेल, हे मी स्वतः तत्परतेने जाऊन कामं केलेली आहेत. साधारण किती मताधिक्याने आपण जिंकणार आहात? मला तरी वाटतं की 5 ते 7 हजार मताधिक्याने मी येऊ शकते. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बोलणार नाही, पण जेवढी मी जनतेची कामं केलेली आहेत आणि जेवढा मला अनुभव आहे तर मी 5 ते 7 हजार मतांनी नक्कीच जिंकून येऊ शकते. स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचाराचा मुद्दा नाही, असं नसू शकतो. मी म्हणजे जनतेला नेहमी हेच सांगेन की बघा, कधी कधी असं होतं की पक्षामध्ये निर्णय घेतले जातात आणि वॉर्ड चेंज होतात उमेदवारांचे, परंतु जेव्हा तुम्ही उमेदवारांना चूज कराल, ज्यावेळेला उमेदवार तुमच्या दारामध्ये मतदानासाठी येतील, मत मागण्यासाठी येतील, त्यावेळेला नागरिकांचं कर्तव्य हे आहे की या माणसाला जो आज तुमच्याकडे मत मागायला आलेला आहे त्याचं मग ते कोणत्याही प्रभागाचा का असेना, समाजसेवक म्हणून त्याने जनतेसाठी मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं केली आहेत हे ते जनतेने पाहणं गरजेचं आहे. आणि तुमच्यामधला सर्वसामान्य होऊन असा जमिनीवरती उतरून काम करणारा कार्यकर्ता कोण आहे किंवा उमेदवार कोण आहे हे जनतेने बघण्याची गरज आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा माझा लढा नाही आहे. माझा एवढंच लढा आहे की मी जी केलेली कामं आहेत त्या बळावर मला वाटतं आज या प्रभाग क्रमांक 3मध्ये फक्त रोशनी कुरे गायकवाड एकच मला वाटतं डिझर्विंग कॅन्डिडेट आहे.